पहिलं एक काम करा, प्रत्येकाने आपल्या त्या मित्राला एक डायरेक्ट कॉल करून टाका. व्हॉट्सअप करून त्याच्या ते ब्लूटिक यायची वाट पण बघत बसू नका. कारण कदाचित त्याच्या ब्लूटिक बघेपर्यंत आपला मूड बदललेला असतो आणि आपण तो मेसेज डिलीट करू शकतो. कित्येक जणांशी तुमच्या मित्रांशी काही गैरसमज झाले असतील, त्यातनं काही अबोला चालू असेल, काहीतरी त्याच्यावरनं भांडणं झाली असतील. पहिलं एक काम करा, प्रत्येकाने आपल्या त्या मित्राला एक डायरेक्ट कॉल करून टाका. व्हॉट्सअप करून त्याच्या ते ब्लूटिक यायची वाट पण बघत बसू नका. कारण कदाचित त्याच्या ब्लूटिक बघेपर्यंत आपला मूड बदललेला असतो आणि आपण तो मेसेज डिलीट करू शकतो. तर कदाचित तो तुमचा मिस्ड कॉल बघून तोही तितकाच पटकन तुम्हाला कॉल करेल अशी मला नक्कीच खात्री वाटते. किंवा सुरू करतानाच तशा अपेक्षा न ठेवता त्यात पडलं तर तुम्ही करत असता की टाइमपास. जनरली ते ट्रेंड असा असतो की तुम्ही अडचणीत आहात, बघा किती लोक ह्यातले तुमच्या मदतीला येतात. तर ते सुरुवातीलाच गृहीत धरलं नाही तर त्यापेक्षा. किंवा बऱ्याचदा आता जो एक साधारण स्ट्रेसफुल लाईफ आहे किंवा आपल्या आयुष्यात जे चेंजेस होतात की आता माझं लग्न झालं, मला मुलं झाली, त्यानंतर आपल्या आधीच्या नात्यांना तितका आपल्याला वेळ देता येणं शक्य होत नाही. तर याचा कितपत परिणाम होतो अशा सगळ्या की कित्येकांचं असं असतं की जे नवीन मित्र होतात, आमचे व्यावसायिक मित्र होतात सगळे, पण यार लहानपणीच्या मित्राची वेगळीच मजा होती. तर हा का असा फरक होतो? तुम्हाला ज्या नावाने हाक पडत होता शाळेत असताना त्याने हाक पाड मी तुला वाटेल ते बोलेन. जुन्या गावातनं मी दुसऱ्या देशातच राहायला आलोय. जुन्या मित्रांशी आता तितकं कनेक्ट होणं शक्यच नाही ह्याची जाणीव आहे. तर आता वय वाढलेलं असताना, नवीन देशामध्ये असताना नवीन जीवाभावाचे मित्र बनवणं खरंच शक्य होणं म्हणजे पॉसिबल आहे का?